त्यात ह्यातच ठेवली चटणी, त्यात कॅरी बॅग मध्ये शिवा हे जेवाय सगळेजण. आता माझ्या सकाळी खाल्ल्या चपात्या आणि चटणी. आता कविताने आमच्या शेंगदाण्याच्या पोळ्या आणल्या. कांदा द्या, कांदा द्या. वत आहेत शिवादाजी, वत आहेत चटणी. भाज्या इडतात त्याच्यामुळं बस बस लई झाली. हा बस अजून तसंच तिकडं. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 8:30 आणि आम्ही आता जेवण वडा पाव, शेंगदाण्याची चपाती, मिरचीचा बेला थोडी थोडी खावं लागते. भाज्या नाहीत आणल्या कारण का भाज्या इटत्या त्या आणि सगळ्याचं वाटोळं करत्या त्या. कवाने आमच्या हो का मिरचीचा ठेसा आणलाय आणि मी ही लसणाची चटणी आणली आहे. तेल वगैरे काहीच नाही त्याच्यावर. मनीषा लसूण चटणी. आणि कवाने आमच्या हो का ही साधी आहे की खाली असं हो आहेत ते पण नाही. चलो अरे डब्बा रात्रीच्या 11:30 वाजल्यात. आम्ही आता सुरतमध्ये आता चला. एवढा उशीर झालाय मैत्रिणींनो. तर एवढी गर्दी. सगळे सुरतमधनं जे कपडे घेऊन जातात का नाही तीच आहेत सगळीजण. लय गर्दी या. दाजी राहिले पाठीमागाची येतात इथं. माझी तर टिकली पडली. सगळंच झालंय. तिथं दादा मला वाटतं माणसं झोपतच नसते सुरत मधली. मोठं माणूस असल्यावर असं एकट्याला फेकते ती. मला पुढे टाकले. मी पाठीमागे बसल्यावर तुम्हाला सांगते 2 बी बसा ना ती. नहीं ओलावनी जाओ ओलावनी. नहीं मेरे पास नहीं, वो सीटर के पास है. त्यांना बोला कॅन्सल मारायला. आता आम्ही चाललो एअरपोर्टला सुरत वरनं. दिवसा तर खूपच छान वाटत आहे ना. हे बघा इथं मॉल आहे. मराठी पिक्चर लागतं बरं का इथं. होय लागते ना. फेमस असतात लागते. आपल्याकडे लोक जास्त नसतात म्हणून. ह्या दादांना मराठी येतं मैत्रिणींनी. जळगावचे जळगाव भुसावळचे आहेत. कुठल्या ताई साहेब माझे व्हिडिओ पाहत असते ना तर बघा तुमच्या इकडलं दादा इथे. जो रोड ज्याने बनवलाय ना त्याचे ऑफिस आहे राजन. मग त्याची लाईन अख्खी रोड त्याच्या आहे. त्याचा प्रायव्हेट जेट उभा आहे तिथं. हेलिकॉप्टर प्रायव्हेट हेलिकॉप्टर आहे का? विमान आहे. विमान हेलिकॉप्टर वर आहे का त्याला? वर नाही तिथं एअरपोर्ट वर आहे. आकारच आहे बनवलाय. हेलिकॉप्टर वर असतं का? वर नाही तिथं एअरपोर्टला आहे. वर कसला असणार? पृथ्वी तलावरती कविता
बघ किती श्रीमंत माणसं आहे ती ना. आपण बसतो वगैरे ठरवत कुठं 800 900 कशाच आपल्या मसाल्याचं लय श्रीमंत लोक आहे तिथं. आपल्याला बी गावणार आहे. आता दुबईला गेला तुला अजून आता पण दुबईला मसाला कुठं जातो माझा? राजकोटला इथं येतो, मग सुरतला येतो. सुरतच्या अहमदाबादच्या हे जे आहेत आमच्या ऑर्डरी ना माझ्या आठवड्यात आता 4-5 असतात मैत्रिणींना. छान वाटतं. अजून कोण गुजरातच्या ताईसाबा असले तर टाकायचं ऑर्डर. भारी एकदम मस्त वाटतंय. रात्र झाली 12 वाजल्या जायला पण भारी वाटतंय खरं सुरत फिरायला. माझी ही दुसरी वेळ आहे सुरतला यायची. 10 वर्षापूर्वी आले त्यावेळेस काय एवढं फिरलं नव्हतं. दीदी बारकी होती त्यावेळेस आलती 5 वर्षाची. तवा नव्हतं एवढं काय. 12-13 वर्ष झाली, जास्त दिवस झाली. कविता लय उंच आहे ग. साडी नाही ती काय बी म्हणतात दाजी तर तुमचं इतकी लांब असते काय. श्रीरामचं आहे ती राम. मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. हुरकला तर इथनं निघालो माझ्या मैत्रिणीने. आणि वातावरण बघा कसं आहे. धडाकली चिमणी कशी धडाकली तशी मी बी धडाकली. लय मस्त एरिया आहे इथला. गुजरातमधलं सुरतमधलं जे एअरपोर्ट आहे का नाही इंटरनॅशनल काय म्हणतात त्याला, ते बाहेर जातं परदेशातनं. परदेशातमध्ये विमानं तिथं दिदी राहिला आहे बघा. तिचं मालक आहेत ना, मामाच्या पुरीचं मालक आहेत ना, तिथं कामाला आहेत. छान वाटतंय एकदम मस्त वाटतंय. आणि कवाचं ह्यांचं सगळं उरकलं कवाय दाखव. आणि दाजींचा इथं हिशोब चाललाय. हिशोब नाही कुठं जायचे काय जायचे काय माहिती द्यायची. हां सगळ्यांनी ड्रेस घातला नाही घातलाय की काय असू द्या. दिदीला नाही दाखवत मी कारण कधी लाजते. मामाचीच पोरगी पण तिला नाही दाखवली कारण कसं राहतं अचानक कॅमेरा पुढं एकदम यायचं म्हणले होते ताण येतो माणसाला. आपल्याला बी येत होता. ते सगळं वांग्याचं भरीत तुम्हाला सांगते केलं, चपात्या केल्या, पोहे केलं. रात्री बी मारण तिची आमच्यामुळं ना रातच्या धरणं धावपळ चालली या होय दिदी. तर असू द्या आता निघतो इथं. छान वाटलं बरं का ग तुझ्या घरी खरं. आता ते काय ना थोडंसं दिसलं की मोठं झालं 4 वेळा मम्मीला म्हणेन व्हिडिओला मी कुठं दिसलं दाखव, कुठं दिसलं दाखव. आठवणी असतात. काय रस्त्याने ठेवलेलं आपल्याला. हो अगं मग घरीच राहिलं काय माझ्याकडून ध्यानातच नाही.